सरोजिनी नायडू मराठी निबंध। हे वर्णन भारताच्या अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व सरोजिनी नायडू यांच्यासाठी अक्षरशः खरे ठरते। कवितेच्या मधुर स्वरांनी भारताला झुलवणारी ही भारत कोकिळा, स्वतंत्र लढ्याच्या अंगारपट्टीवर नाचणारी क्रांतिसुंदरी आणि भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून इतिहास घडवणारी अपराजिता महिला म्हणजे सरोजिनी नायडू। त्यांच्या जीवनातील ध्येयनिष्ठा, काव्यातील भावुकता आणि संघर्षातील अध्यात्म धैर्य हेच माझ्या हृदयाला स्पर्श करतात। हैदराबाद जन्मलेल्या सरोजिनी यांनी 12 वर्षीच कविता लिहून स्वतःचे लक्ष वेधले। केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेऊनही त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान कधी सोडला नाही। द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग्स सारखे काव्यसंग्रह त्यांच्या अप्रतिम प्रतिभेचे साक्षीदार आहेत। त्यांच्या कवितांमधील प्रकृतीचे रम्य चित्रण, देशभक्तीचा ओज आणि भारतीय जीवनाचे सुंदर अंकन यामुळे त्या भारत कोकिळा झाल्या। कवयित्रीचा मुकुट डोक्यावर असताना सरोजिनींनी अहिंसक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी वक्तृत्व कला आणि अविरत ऊर्जा भारताच्या स्वतंत्र लढ्याला नवीन बळ देणारी ठरली। गोष्टीचे तर्कशुद्ध विश्लेषण करणारी त्यांची क्षमता, इंग्रज सरकारच्या जुलमी कायद्याविरुद्ध रॉलेट कायदा, मीठ सत्याग्रह, धाडसाने झळकणे, काव्यातून देशप्रेम जागृत करणे। सरोजिनी नायडू यांचे जीवन हे स्वप्नांचे शिकारी असण्याचे प्रतीक आहे। त्यांनी सिद्ध केले की कविता आणि क्रांती, कोमलता आणि धैर्य, स्त्रीत्व आणि सत्ता हे विरोधाभास नाही तर एकाच व्यक्तिमत्वाचे पैली असू शकतात। भारताची पहिली महिला राज्यपाल म्हणून त्यांनी पुरुषांच्या अंगणात मातीचा चेंडू फेकून महिलांना नवी दिशा दाखवली। उठा, जागे हो, ध्येय गाठेपर्यंत विश्रांती नको। सरोजिनी नायडूंचा हा संदेश प्रत्येक भारतीयांच्या मनात अमर राहील। कवितेच्या झुळकीतून देशप्रेमाची ज्योत पेटवणारी, तुरुंगाच्या कैदीतूनही आशेचा आवाज वाजवणारी ही अजरामत भारत कोकिळा खरोखरच प्रेरणेचा अक्षय स्रोत आहे। त्यांची काव्यमय आणि ध्येयवादी जीवन यात्राच माझ्या हृदयात अमिट ठसा उमटवते। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।